ठप्प झालेले आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे कर्जत कसाऱ्याकडे जाणारे प्रवासी यांना मोठ्या त्रासाला आता सामोरं जावं लागणार आहे। दादर परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। दादर रेल्वे स्थानकावर देखील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। फक्त दादर रेल्वे स्टेशनच नाही तर पुढील जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे रेल्वे वाहतूक काही वेळापूर्वी अत्यंत संथ गतीने सुरू होती आणि आता तर ही लोकल गेल्या अर्धा तासापासून याच फलाटावर थांबून आहे। तर हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वेनंतर आता हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झाली आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना आता करावा लागणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक आता चालत स्टेशन गाठताना पाहायला मिळतात। तर रेल्वे स्टेशनवरील ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। चुनाभट्टी परिसरातील ही दृश्य आहेत। चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरातील ही दृश्य पाहून असं वाटतंय की हा रेल्वे ट्रॅक नव्हे तर तलाव आहे, कारण रेल्वे फलाटापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि रूळ डोळ्यांना दिसत नाहीये। अशा स्थितीमध्ये रेल्वे वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। हार्बर मार्ग असेल त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक देखील आता ठप्प झाली आहे। कर्जत कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना, प्रवाशांना, मुंबईकर चाकरमान्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। चुनाभट्टी स्थानकावर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। या पाण्याचा निचरा आता कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चुनाभट्टी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जो पूर्ण फलाट आहे त्या संपूर्ण फलाटावर अशाच प्रकारे पाणी साचलं आहे। तर शिरोडकर मार्केट परळ भागातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि या गाड्यांना ढकलून बाजूला करण्याची वेळ पोलिसांवर आणि इथल्या नागरिकांवर आली आहे। परळमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। या साचलेल्या पाण्यामध्ये अनेक गाड्या अडकलेल्या आहेत। महिला पोलीस आपण पाहतोय गाडीला धक्का देऊन ही गाडी त्या बाजूला करताना पाहायला मिळत आहे। तर संपूर्ण राज्यामध्येच मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये धुवाधार पावसानं हजेरी लावलेली आहे। आज रात्रभर आणि पहाटेपासून देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। भरती देखील होती आणि आता ही भरती ओसरलेली आहे। आता हे पाणी कधी ओसरणार, पाण्याचा निचरा कधी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर दादरमधील हिंदमाता परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। हिंदमाता परिसरामध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असतं आणि आता देखील अशाच प्रकारे हिंदमातामध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। अत्यंत संथ गतीनं ही वाहतूक सुरू आहे। दरम्यान सरकारी आस्थापना त्याचबरोबर खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रस्त्यावर सध्या शांतता पाहायला मिळते। तर TV9 मराठी मुंबईतील सर्वच भागातून प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला देत आहे। TV9 मराठीवर मुंबईमध्ये कुठे किती प्रमाणात पाणी साचलेलं आहे, कुठले रस्ते बंद आहेत, सध्या कुठल्या भागामध्ये काय स्थिती आहे याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत। त्यामुळे सध्या हिंदमातामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। हिंदमातामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या ही स्थिती आहे। कुठे गुडघ्यापर्यंत तर कुठे कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। आता समुद्राची भरती ओसरली असली तरी पाण्याचा निचरा मात्र कधी होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे, मात्र वरून पडणारा धुवाधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे संपूर्ण यंत्रणा देखील हतबल झालेली आहे। तर TV9 मराठी क्षणाक्षणाची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मुंबईमध्ये कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस बरसतोय, कोणत्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची क्षणाक्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ही लाईव्ह दृश्य सध्या हिंदमाता परिसरातील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी, पालिकेची यंत्रणा कामाला लागलेली आहे, मात्र तरी देखील ही यंत्रणा हतबल झाल्याचं दिसतंय, कारण रस्त्यावर पाणी आहे, समुद्राला भरती आहे आणि आकाशातून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। त्यामुळे मोठी अडचण ही महापालिका कर्मचाऱ्यांची झालेली आहे। जरी सक्शन पंपाने पाणी काढण्याचा प्रयत्न केला तर हे पाणी सोडायचं कुठं आणि हे पाणी जाणार कुठं हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे। सध्या याच पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते। गुडघ्या इतका पाण्यामधून काही नागरिक आपल्या घरी जाताना आणि कामावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र संपूर्ण यंत्रणा हतबल झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय, कारण
समुद्राला भरती होती, त्याचबरोबर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये अशाच प्रकारे पाणी साचलेलं आहे। तर वडाळा रेल्वे स्थानक परिसरातील ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय। वडाळा रेल्वे स्थानक परिसरातील सर्वच ट्रॅकवर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि या ट्रॅकवरूनच आता नागरिक चालताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्यामुळे ट्रॅकच्या बाजूला असलेली गटार याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक नागरिक या गटारामध्ये पडल्याचं चित्र देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे। चालत जात असताना मॅनहोल कुठे उघडे नाही आहेत ना, कुठे गटार नाही आहे ना, याची काळजी देखील नागरिकांनी मुंबईकरांनी घेणं तितकंच गरजेचं आहे। तर वडाळा रेल्वे स्थानक परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। या परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। रेल्वे स्टेशनच्या बाजूला लागून असलेला रस्ता त्या ठिकाणी देखील कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। याच कमरे इतक्या पाण्यातून वाहन चालक वाट काढताना पाहायला मिळत आहेत। अनेक वाहनं बंद पडलेली आहेत आणि आता मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे, त्याचबरोबर हार्बर रेल्वेची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल आता बंद करण्यात आलेल्या आहेत। दादर रेल्वे स्थानकामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून एक लोकल जागेवरच उभी आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होताना पाहायला मिळते। प्रवाशांना घरी जात असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान प्रशासन आता काय उपाययोजना करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी देखील तर सायन कुर्ल्यातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। सायन कुर्ला दरम्यान अशाच प्रकारे रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अत्यंत भीषण अशी ही सगळी दृश्य आहे। आता येत नाही, मात्र मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय की संपूर्ण जे ट्रॅक्स आहेत ते पाण्याखाली गेलेले आहे। एखाद्या तळ्याचं स्वरूप जे आहे ते सध्या सायनपासून कुर्ल्याच्या दिशेनं जाताना ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं। तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नदीप्रमाणे हा संपूर्ण जो ट्रॅक आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि अत्यंत भीषण अशी सगळी परिस्थिती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मिठी नदीचं जे पात्र आहे ते भरलेलं आहे आणि मिठी नदीचं पात्र भरल्यामुळे जे पाणी आहे ते ओसंडून आता या सगळ्या ट्रॅकवर वाहत आहे आणि अतिशय भीषण अशी परिस्थिती सर्व मुंबईकरांची आपण पाहतोय। बघा, रेल्वेचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उभे आहेत आणि या सगळ्या पाण्याचा आढावा ते सुद्धा घेत आहेत। मात्र पाऊसच इतका जास्त आहे की पाणी मिठी नदीचं ओव्हरफ्लो होत आहे आणि ओव्हरफ्लो झालेलं पाणी कुर्ला CST रोडवर आणि कुर्ला CST रोडवरून मग या ट्रॅकवरती येऊन पोहोचलेला आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या जलमय झाल्याचं चित्र आपण पाहतोय। हजारो लाखो मुंबईकर प्रवास करतात, मात्र अशी परिस्थिती कदाचित त्यांनी यापूर्वी पाहिली नसेल। पण आज ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय त्यानं हा संपूर्ण ट्रॅक जो आहे तो जलमय झालेला आहे। अवघ्या काही वेळामध्ये कुर्ला स्टेशन येणार आहे, पण एक गोष्ट म्हणावी लागेल की पाऊस आणि पाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये साचलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय की मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला सुद्धा आता पावसामुळे ब्रेक लावावा लागलाय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। रेड अलर्ट कुठे कुठे आहे हे देखील आपण पाहतोय। मुंबई, त्याचबरोबर खोपोली परिसर असेल, गोरेगाव परिसर असेल, राजापूर या भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरी देखील आपण पाहतोय। सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई आणि परिसरामध्ये पाऊस बरसतोय। कल्याण, डोंबिवली, वडाळा, त्याचबरोबर खोपोली, मुंबई, गोरेगाव अशा सर्वच भागांमध्ये सध्या हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागात देखील आपण पाहतोय रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईला पुढील 4 तास पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला। टिळकनगर भागातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली आहे। टिळकनगर परिसरात देखील अशाच प्रकारे नागरिकांची अडचण होताना पाहायला मिळते। रेल्वे वाहतूक सध्या अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। काही भागामध्ये रेल्वे बंद पडलेले आहेत, तर मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वेवरील वाहतूक आता ठप्प झालेली आहे। टिळकनगर परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, त्यामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय।